बघू पेपरला काय आलंय, हेडलाईन तर वाचाव्या त्या. हा लका 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 फळभाज्यांचे भाव मंदावले. लका मला काय दुकान बंद करायला होते ती का काय च्या गावात लका हट लका. एवढ्या उशीर कुठे गेलता तुम्ही? केस कापायला गेलतो. वाटते की नाही तुझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान? मग टक्कल करायचं नव्हतं का? म्हणजे आताच पैदा झाल्यासारखं वाटलं असतं. मित्रांनो, नेहमी सॉरी आणि थँक्यू बोलायला शिका. एवढं करूनही समोरचं ऐकत नसेल ना तर बिंदास काना खाली वाजवा, पुढचं पुढे बघितलं जाईल. लका शेजारच्या दोन्ही घरी लका माझी चर्चा चालू आहे. लका 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 तुमचं पोरग कामालाच नाही, बोंबडचं झेंडतय, त्याला नोकरीच नाही, आणि कसं तुमच्या पोराचं लग्न व्हायचं. लका ह्यांना काय करायचंय? अशी पोस्ट काढतो, असा अभ्यास करतो का नाही, मलाच करायचं ना फाकडायचं. मग हा फक्त महिलांच्या पोस्टला लाईक आणि कमेंट करणाऱ्यांनो लक्षात ठेवा, स्मशानात पुरुषांच्या खांद्यावरच जायचे. आधीची माणसं बायको कशी असावी याचा विचार करत होती, आणि आताची माणसं फक्त बायको भेटावी एवढीच अपेक्षा असते. काल एका लग्नात गेलतो, एक मुलगी खूप आवडली. नंतर चौकशी केल्यावर कळलं तिचंच लग्न होतं. रोज घालते शिव्या आणि एकादशीला गाते वाव्या. या काळ्या कुंभाराचा उचित गोरा कुंभार कसा झाला तेच बघते मी आज. आयला रात्री तमाशा बघितल्यामुळं लयच कटाळावेन झाले. आंघोळ मारली म्या, उशिरा उठलो आहे 9 वाजता, पण आळूस गेल्याने वाटत नाही. जरा लयच जांभळ्या नाही तिथे. काय करतो, गावात टेपरीने जाऊन फिरून येतो, जरा पाणी बिन खाऊन. म्हणजे बघ, ह्या टीव्हीच्या मालिका बघताना मी एक गोष्ट नोटीस केली. जेवढी बायची टिकली मोठी ना तेवढी बाय खतरनाक. सगळ्या मुलांना माझी विनंती आहे, तुम्ही असं पोरींसारखं मोठं केस राखून फिरत जाऊ नका. आताच मी एका ऍक्टिव्हा मागं 5 किलोमीटर फिरून आलोय. राव मस्तपैकी तब्येत बनवा म्हणलं, काय झालं काल कॉलेज मधल्या 2-3 पोरांनी राव मला गचांडलं की काय राव पोरी सुरी बघत होत्या. माझा लय अपमान झालाय राव. म्हणलं मस्तपैकी तब्येत बनवाव, जिम बिम लावली. काय झालंय राव, किरकोळ असल्यावर कोणी बी दम टाकतोय राव. काय खरं राहिलं नाही राव, कलियुगात लय अवघड झालंय. आता ताकद बनवली का नाही, एका हाडाच्या बेपाने दागा कर. छान किती दिसते फुलपाखरू. मामा काय रे, सदाफुलीची आठवण येते काय तुला? तुझ्या बापाने 10,000 रुपये दिले असते तर कास पठारावर खास भेट झाली असती जुलीची माझी. पप्पा का नाही दिले हो तुम्ही पैसे? जाऊ दे पप्प्या, कशाला माझ्यासाठी बापाशी वाईटपणा घेतो बाबा.